पंकज सावंत सर, मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी आणि गुलामी आणि सलामी करणाऱ्या, याच्यातच धन्यता मानणाऱ्या समस्त समाजाला, ज्याच्या जन्मामुळे काहीतरी अर्थ प्राप्त झाला आणि तो मूक समाज क्रांती करून पेटून उठला, ते पेटून उठवणारे क्रांती सूर्य, ज्ञान सूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रणाम करतो. आणि खरं म्हणजे जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असताना आपण त्या का साजऱ्या करतो, हा सगळा पहिला प्रश्न आपल्याला पडला. एखाद्या विद्यार्थ्यापैकी मी एखादा विद्यार्थी विचारतो कार्तिक सौरव बरोबर, तोच प्रश्न थोडा रिपीट करतो की आपण जयंती आणि पुण्यतिथी का साजरी करतो? कारण ते महान व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती व्हावी. बरोबर, बस त्यांच्याबद्दल माहिती नाही. पहिलीपासून आता तुम्ही दरवर्षी आपल्याकडे त्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या होतात. मग दरवर्षी तीच माहिती तुम्हाला दिली जाते. मग ती माहिती नसते का तुला? मागच्या वर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झाली, त्यामध्ये माहिती मिळाली नाही का? मग परत आपण का साजरी करतो? दरवर्षी काय साजरी करतो? आम्हाला कालही साजरी करता आली असते, आम्ही आलो असतो, आम्ही कालही तो उत्साह साजरा केला असता, तो उत्सव केला असता. पण तुमची उपस्थिती महत्वाची, तुम्ही असावे. कारण ज्यांच्यासाठी आपण हे साजरा करतो त्याच्यामागे तो एक उद्देश आहे की त्या महापुरुषांच्या कार्याचं स्मरण आपलं असावं. आणि मनुष्य हा विस्मरणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलेला आहे. आज आपण जे लक्षात ठेवलं ते उद्या आपल्या लक्षातून जातं आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवण करून दिली जाते. महामार्गावरून प्रवास करत असताना तुम्हाला एखाद्या गावाचे बोर्ड येतात का? मुंबई 400 किलोमीटर, नंतर 50 किलोमीटर गेला पुन्हा येतो मुंबई 350 किलोमीटर. हे बोर्ड का आठवण करून देतात की तुम्ही योग्य मार्गाने चालले? आपण योग्य मार्गाने चाललो की नाही याचं भान आपल्याला महापुरुषांच्या कार्यातून घ्यायचं असतं, त्यांच्या विचारातून घ्यायचं असतं. आणि म्हणूनच आपण जयंती साजरा करतो. विद्यार्थी मित्र, आम्ही लहान असताना शाळेत असताना आमच्या शाळेत असे उत्सव साजरे व्हायचे आणि म्हणूनच आमच्या मनामध्ये बाबासाहेब असतील, सानेगुरुजी असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा फुले असतील, त्या महापुरुषांची विचार आमच्या मनामध्ये जे बिंबवले ते पुन्हा पुन्हा शाळेत झालेल्या वेगवेगळ्या साजरे झालेल्या कार्यक्रम आणि याच्यातून आपण जे घ्यायचंय हे घेत असताना आपण पुढे कसं चालावं याचं नियोजन आपल्या जीवनात करावं. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आलेल्या अडचणी इतक्या मोठ्या अडचणी तुमच्या जीवनात नाहीये. बाबासाहेबांनी तुमची स्वतःची तुलना तुम्हाला करता आली पाहिजे म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगितलं होतं. मॅडमने तुम्हाला ते सांगितलं. आता पंडितांनी पण एक उदाहरण दिलं, त्यानंतर प्राण्यांनी पण उदाहरण दिलंय, सोनवणे मॅडमने परीक्षा हॉलमधलं एक उदाहरण दिलंय आणि मोरे सरांनी तर बाबासाहेबांच्या जीवनात अनेक उदाहरण दिली. या सगळ्या उदाहरणाला एका बाजूला बाबासाहेब आणि एका बाजूला तुम्ही आपल्या जीवनात अडचणी आहेत का? तुमचं फार सुदैव चांगलंय. चांगल्या प्रकारची पुस्तकं, चांगल्या प्रकारचे कपडे, सगळ्या प्रकारचं तुम्हाला पोषक अशी वातावरण आहे आणि या वातावरणात तुम्हाला पुढे जायचंय. तुमच्यासाठी मेहनत घेणारे तुमचे आई वडील आहेत, तुमच्यासाठी मेहनत घेणारे शिक्षक आहेत, तुम्ही मोठं व्हावं असे विचार असणारे आसपासचा समाज आहे. तो समाज तुम्हाला संधी उपलब्ध करून देतोय. तशी संधी बाबासाहेबांना नव्हती आणि तो काळ आणि तुमचा काळ एकमेकाची सांगड बसावी म्हणून आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो. बाबासाहेबांच्या जीवनाचे अनेक प्रसंग आहेत आणि ते प्रसंग सांगत असताना मोरे सरांनी तुम्हाला सांगितलं की आजच्या बाबासाहेब आणि आपला भारत आणि बाबासाहेबांच्या आपल्या भारताला दिलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. महिलांसाठी स्वतंत्र असा घटनेमध्ये केलेलं नियोजन, कामाच्या तासांचं नियोजन, तुमच्या वेतनाचं नियोजन, आता आपली जी अर्थव्यवस्था झाली त्या अर्थव्यवस्थेचं नियोजन,
इतकी प्रगाढ अशी बुद्धी असणारा व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांकडे बघितला. विद्यार्थी मित्रांनो, वेळोवेळी आपण बाबासाहेबांबद्दल कायमच बोलत आलेलो, पण बाबासाहेबांच्या जीवनामधला कोलंबिया विद्यापीठाचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. कोलंबिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्यांच्या प्रशासनाला एक आदेश दिला की मला उद्याच्या उद्या आपल्या गेल्या 300 वर्षाच्या इतिहासातल्या जगातले सर्वोत्तम 10 विद्वान विद्यार्थ्यांची नावं आणून द्या. त्यांच्या समोर प्रश्न पडला, आता एका दिवसात 350 वर्षाचा इतिहास चेक करायचा आणि त्यातले विद्वान विद्यार्थी आणून आपण इथं त्यांची एक यादी करायची. मला काही माहित नाही, मला उद्याच्या उद्या ती यादी पाहिजे. त्या समितीनं खूप मेहनत घेतली आणि एक यादी तयार केली. ती यादीचा कागद कुलगुरूंच्या टेबलवर मांडला. त्याच्यातली ती टॉपची 10 नावं होती. ती 10 नावं वाचल्यानंतर कुलगुरूंनी पुन्हा दुसरं काम दिलं की आता मला 1 तासात या 10 मधून सर्वोत्कृष्ट 300 वर्षाचा इतिहास म्हणणारा सर्वोत्कृष्ट विद्वान आणि हुशार विद्यार्थी आपल्याला आपल्या कोलंबो विद्यापीठाचा निवडायचा आहे. आमच्या या 10 मधून मला निवडून एक तासाचा वेळ जर तुम्हाला वेळात द्या. समितीला प्रश्न पडला, कारण 300 वर्षाच्या इतिहासातून हे 10 निवडले होते आणि 10 मध्ये सगळे एक्सपर्ट होते. मग या 10 म्हणून टॉपचा कोण निवडायचा आहे? ती यादी करायला बसले. समितीला आता मॅडमने सांगितलं की बऱ्याच वेळा शिक्षकांकडून तुमच्यावर अन्याय होतो. आता तसं नाही, आता तसं वातावरण नाही. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी तीळ जीव तुटणारे शिक्षक तुम्हाला लाभले, तळमळ करणारे शिक्षक लाभले. असेच काही शिक्षक त्या समितीमध्ये होते आणि त्यांनी यादी वाचली आणि नंतर एका मुलाचं नाव निवडलं आणि तो कागद कुलगुरूंच्या टेबलवर आला आणि कुलगुरूंना फार आनंद झाला. कारण कुलगुरूंच्या समितीने सांगितलं, मला खात्री होती, आत्मविश्वास होता, प्रणितांनी सांगितल्याप्रमाणे की आत्मविश्वास होता की ह्याच मुलाचं ते नाव असेल आणि ते नाव होतं 1 नंबर, एकमेव विद्यार्थी निवडला गेला 300 वर्षाच्या इतिहासातला आणि ते नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यावेळेस भीमराव आंबेडकर असं त्यावेळेस नाव होतं. तो विद्यार्थी आणि तो टॉपचा विद्यार्थी निवडला आणि त्या विद्यार्थ्याचा त्या कोलंबो विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आजही तुम्ही गेले तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिथे पुतळा दिसेल आणि खाली पुतळ्याच्या खाली लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं माहिती तुम्हाला? काय वाक्य पुतळ्याच्या खाली लिहिलेलं? हा बरोबर आहे. हो, 100 वर्षातील सर्वोत्तम गुणवंत विद्यार्थी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. विद्यार्थी मित्र, हा इतिहास लिहिलाय आणि खाली लिहिलंय सिम्बॉल ऑफ नॉलेज. सिम्बॉल ऑफ नॉलेज. जसं भारत सरकारचा एखादा शिक्का असतो की नाही, तो शिक्का मारला की आपण म्हणतो अरे सरकारची वस्तू महाराष्ट्र शासनाचं असते. सिम्बॉल ऑफ नॉलेज अख्ख्या जगातून एक विद्यार्थी निवडून त्याच्या नावाच्या खाली लिहिलं सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक हा त्याचा खरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव आपल्या डोळ्यासमोर आलं की आपल्या डोळ्यासमोर आपल्या डोक्यात एकच विचार येतो की बुद्धिमान व्यक्तिमत्व, अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व. ईश्वरालाही एवढी बुद्धी प्राप्त होऊ नये इतकी बुद्धी एका व्यक्तीनं स्वतः फक्त प्रयत्नाने मिळवली आणि कोलंबिया विद्यापीठात तिथे त्यांचा पुतळा लावलेला आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलंय सिम्बॉल ऑफ नॉलेज. आणि इतकं लिहून थांबले नाही, त्याच्या खाली लिहिलं त्यांनी की आम्हाला अभिमान वाटतो की आंबेडकर, डॉक्टर आंबेडकरांसारखा विद्यार्थी आमच्या शाळेचा विद्यार्थी, आमच्या विद्यापीठाचा विद्यार्थी. एखाद्या विद्यापीठाला त्या विद्यार्थ्याचा अभिमान वाटावा. आपण काय सांगतो, आमची शाळा आहे, शाळेचा अभिमान वाटतो. 1000 विद्यार्थी सापडतील तुम्हाला, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्यात शाळेचा हात असतो. पण एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या नावानं त्या विद्यापीठाला मोठं करावं इतकं अफाट ज्ञान असणारी काही माणसं होती. बरेच ज्ञान मिळून थांबले नाही. काही लोक ज्ञान मिळवतात, ज्ञान मिळून थांबले नाही, दुसऱ्याला त्या ज्ञानाचा उपयोग करून दिला. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्रिसूत्री होती, 3 सकार. 3 सकार म्हणजे 3 शब्द सहज शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, तुम्ही शिक्षण घ्या
आणि त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या लोकांसाठी करा, समाजासाठी करा, सगळ्यांसाठी करा. आणि त्यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि एकत्र येऊन तुम्ही किती ज्ञानी असाल, किती विद्वान असाल, किती एकत्र आले तरी समाज तुम्हाला मानणार नाही. तुम्हाला या समाजाशी कधी कधी संघर्ष करायची वेळ पण येईल. पण हे सगळं कोणासाठी? स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी जो करतो त्याचीच दखल जग घेतं. आणि अशीच माणसं इतिहासाच्या पानावर महापुरुष म्हणून गाजली जातात. त्यापैकीच एक महापुरुषांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी, अनेक संघर्ष केलेले असतात. बऱ्याचदा अपयश पचवलेलं असतं. महापुरुष याची व्याख्या करायची म्हटली तर अपयशाच्या मस्तकावर पाय देऊन स्वतःचं यश निर्माण करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते ना, त्यांनाच महापुरुष म्हणतात. हे असे महापुरुष. पण बऱ्याच वेळा तुमच्या मनात प्रश्न असा असतो, 10 विद्यार्थ्यांमध्ये मग कुणी एवढं हुशार नव्हतं होते. बाबासाहेबांच्या लेवलचे पण काही होते, पण त्यांची परिस्थिती, बाबासाहेबांची परिस्थिती याचा अभ्यास केला गेला. स्केटिंगचे बूट घातलेला विद्यार्थी आणि ज्याच्या पायात बूट नाही तो या दोघांच्या रेसमध्ये ज्याच्या पायात बूट नाही, खडे टोचता येतो तरी तो जिंकतो. त्याला पहिला नंबर द्यायला पाहिजे. ज्याच्या घरी राहायला घर नाही, अभ्यासाला पुस्तक नाही, बसायला जागा नाही व्यवस्थित, तो तुमच्या लेवलने चालतोय. ज्याची मुलं कुलगुरूंचे, विद्यापीठाच्या प्राध्यापकांची मुलं त्यांच्या घरी सगळ्या चांगली परिस्थिती असताना ते बरोबर आहे, तर तुम्हाला विजय यालाच घोषित करावा लागेल. आज बसलेले जे शिक्षक आहेत ना, यांचा पहिला काळ जर बघितला तर तो भयानक आहे. मोरे सरांचा संघर्ष आम्ही बघितलाय, अनेकांचा संघर्ष बघितला सगळ्यांचा. प्रतिकूल परिस्थितीतून लोक आले. वेळोवेळी 10,000 रुपये नसायचे. त्या काळात विद्यापीठात अभ्यासाला जायचं तर औरंगाबादून विद्यापीठात जायला 2 रुपये तिकीट होतं. 60 रुपयाचा महिन्याचा पास होता. पण हा पास काढण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे. त्यावेळेस पायी विद्यापीठात औरंगाबादून विद्यापीठात जाणारे काही शिक्षक होते. कपडे फाटले तर त्याला ठिगळं लावून ते तसे शाळेत जायचं. आता तुम्हाला सगळ्या प्रकारच्या चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी, प्रतिकूल परिस्थितीतून कसा संघर्ष करायचा याचं उदाहरण बाबासाहेब. बाबासाहेबांना आणखी एक गोष्ट घ्यायची होती, ती म्हणजे जीवनातून आपण आहे त्या ठिकाणाहून घेतलेली उंच अशी भरारी. भरारी म्हणजे काय? भरारी म्हणजे काय? आपण आहे त्या परिस्थितीत न थांबता उच्च असं ध्येय पाहून त्या ध्येयाच्या दिशेने घेतलेली झेप, ती भरारी, ती बाबासाहेबांनी घेतलेली. वर्गाच्या बाहेर, पडवीच्या बाहेर बसवलेला विद्यार्थी, वर्गाच्या बाद चेकिंगला यायचे, इन्स्पेक्शनला यायचे साहेब, त्या वर्गात सगळ्यांना प्रश्न विचारले जायचे. वर्गातला कोणी ते उत्तर देऊ शकत नव्हता, कोणाकडे उत्तर येत नसायचं. आणि बाहेर पडवीतून बसलेला विद्यार्थी हळूच डुकून म्हणायचं, सर मी सांगतो. तेव्हा साहेब सुद्धा म्हणायचे, सर काय आतमध्ये बसलेल्या मुलांकडे नाही, पण त्याच्याकडे ती जिद्द आहे. आणि त्या पडवीत बसलेल्या विद्यार्थ्यांना घेतलेली भरारी थेट कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर स्वतःचा प्रतिमा निर्माण करण्याची, याला म्हणतात. नाहीतर 8वीला पडले 70%, 9वीला पडले 50%, 10वीला गेला 45%. ही भरारी. भरारी भरारी म्हणजे कितीतरी पटीनं आपली स्वतःची प्रगती करणं, अशी त्यांनी केली. आणि स्वतःपुरतं थांबलेलं नाही. आपल्या आता यावर्षी लागले कविता आहे, झालाच तो मुक्त समाजाचा बाहेर. 14 मेच्या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जरी पवार, जयराम विठ्ठल पवार यांनी लिहिलेली कविता आहे. अतिशय प्रतिभावंत कवी आहे जरी पवार. आणि बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लिहिलेली कविता आहे. बाबासाहेब तुमच्यापर्यंत पोहोचले, हे अनेक तुमच्यापर्यंत पोहोचणारे अनेक लोक आहेत. बाबासाहेब जिवंत असताना त्यांना अनेकांनी छळलं. आज त्यांची मिरवणूक काल मी बघितली औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये. ती मिरवणूक आजच्यापर्यंतच्या इतिहासामधली सर्वोत्तम मिरवणूक होती. म्हणजे आज लोक एवढे त्यांच्या समोर नाचतायत, त्यांच्या नावाला जय जयकार करतायत, तेच त्यांना छळत होते. म्हणून एक वाक्य मला काय आठवतंय त्या लेखकाचं, की इथं महान बनण्यासाठी अगोदर मरावं लागतं, मेल्यानंतरच तुमचं स्मरण लोक करतात मोठे होणार. आणि हीच आपल्या दुर्दैव आपल्या समाजाचं. जिवंत असताना मान सन्मान आतापर्यंतच्या महापुरुषांना कोणी दिला नाही. असो, बाबासाहेबांना आदरांजली वाहताना बोलायचं म्हटलं खूप वेळ झाला, आपल्याला खूप वेळ जाईल. पण एक लक्षात ठेवा,
बाबासाहेबांच्या बद्दल फक्त ठराविक समाज, ठराविक व्यक्तींनाच अभिमान नाही, आम्हाला सर्वांना तितकाच अभिमान आहे. त्या कुळात आम्ही जन्माला यावं, कारण कोणत्या कुळात आपण जन्माला यावं आपल्या हातात नाही, पण जिथे आलात तिथं आपलं असं काहीतरी अस्तित्व निर्माण करून काहीतरी करण्याची प्रेरणा बाबासाहेबांच्या जीवनातून मिळते. आणि म्हणून बाबासाहेबांनी अनेक मुक समाजाच्या लोकांना बोलकं केलेले, म्हणून झालाच तो मुक समाजाचा नाही, तो मुक समाज होता, न बोलणारा समाज होता. आणि त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, कालच्या मॅसेजमध्ये टाकलं होतं, द व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस पीपल. जे बोलू शकत नव्हते त्यांचा आवाज बनणारा तो व्यक्ती होता. आणि म्हणून या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं म्हटलं पाहिजे की बाबासाहेब तुम्ही होता म्हणून आम्ही पुढे आलो. त्या समाजातल्या व्यक्तींसाठीच त्यांनी केले, घटनेमध्ये फक्त माणसांसाठीच नाही, तर या पृथ्वीवरच्या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक सजीवासाठी घटनेमध्ये नियोजन केलेले, जनावरांसाठी आहे, प्राण्यांसाठी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. इतका व्यक्तिमत्व, इतका विचार करण्याची बुद्धी ईश्वराला सुद्धा नाहीये एवढं मी बोलेन. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या मनामध्ये, आता तुम्ही शाळेत आहात विद्यार्थी म्हणून, बाबासाहेबांचा संघर्ष घ्या, बाबासाहेबांची जिद्द घ्या, बाबासाहेब कसे शिकले, शिक्षणासाठी त्यांनी काय काय केलं याच्यातून घ्या. आणि स्वतःला मोठ्या बाबासाहेब आपल्याला नाही म्हणता येणार, पण बाबासाहेबांच्या दिशेने एक पाऊल आपल्याला टाकता येईल, त्या प्रकारचा व्यक्ती बनता येईल. डॉक्टर, इंजिनियर, वकील काय व्हायचं ते व्हा, पण माणूस बना हे बाबासाहेबांनी सांगितलं. माणूस बनवून माणसासाठी, माणसाने प्रत्येक माणसासाठी आपल्या मनामध्ये तळमळ निर्माण करणारं मन तुमच्या मनामध्ये वामनदादा कर्णिकांच्या अनेक गाण्यांनी 2000 गाणी वामनदादांनी लिहिली. आणि वामनदादांनी घराघरापर्यंत बाबासाहेब खऱ्या अर्थानं वामनदादांची त्यांची गाणी जर लोकांपर्यंत पोहोचली नसते तर बाबासाहेब बऱ्याच जणांना कळलेच नसते. लेखक, साहित्यिक हे फार महत्वाचे, ते वाचा, बाबासाहेबांची पुस्तकं वाचा, अनेक विचार वाचा, अनेक विचारांत वाचा, आणि मनाला ठरवा आपल्याला काय बघायचं. बाबासाहेबांनी शाळेत असतानाच ठरवलं होतं की हा समाज घाबरतोय कोणाला, सत्ताधारी लोकांना, ज्यांच्या हातात सत्ता त्याला घाबरतोय. मग ही सत्ता घाबरते कोणाला, घटनेला. अशी काहीतरी गोष्ट आहे की तिला घाबरतात, तीच लिहिण्याचं काम त्यांनी केलं. असं नाही तर तुम्ही हे ठरवा. इथं लोक बसलेले दिसतात तुम्हाला खुशीवर की सर उद्या मी पण काहीतरी बोलून इथं बोलेल, सर मी पण असं घेऊन राहून काहीतरी बोलेल, आणि ती ताकद माझ्यामध्ये निर्माण आहे. बाबासाहेबांच्या बद्दल एक गीत कायम माझ्या मनात, माझ्या काळजात ते रुतलेले, कारण बाबासाहेब म्हटले मला ते गाणं आठवतं लगेच. तळातळ तुटले जखडबंद पायातील साखळ दंड, तळातळ तुटता तुटले तू ठोकत असं दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबांदादांचे शब्द म्हणजे एक एक शब्द हा अतिशय गोड आणि मनाचा ठाव घेणारे शब्द. विद्यार्थी मित्र, ही जी महान माणसं भारतामध्ये होती त्यांच्यामुळे आपण आज भारताला स्वाभिमानाने उभा राहतोय. आणि म्हणून आपण जो काय आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. एका ठिकाणी वाक्य लिहिलं होतं, तुम्हाला वर्गात पण सांगितलं बघा, वी आर बिकॉज यू वॉज. बाबासाहेबांमुळे आम्ही आहोत. आम्ही का आहोत तर तुम्ही होतात म्हणून आमचं अस्तित्व आहे, नाहीतर आज अवघड असतं. हा विचार आपल्या मनाला ठेवा आणि कायम त्यांच्याबद्दल ऋणी राहा. बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि त्यांच्या कार्यांच्या कर्तृत्वाच्या समोर आपल्याला आपण सदैव नतमस्तक राहूया. फक्त बाबासाहेबांची जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशीच त्यांच्या कार्याचे डोक्यात विचार ठेवायचे नाहीत, वर्षभर जयंती आणि पुण्यतिथी आपल्या डोक्यात असले पाहिजे, त्यांचे विचार असले पाहिजे. अशा प्रकारे मी माझ्या 2 शब्दांचं विनम्र अभिवादन, 2 शब्दांचे आदरांजली बाबासाहेबांच्या चरणी वाहून त्यांना विनम्र अभिवादन करून आज संयोजकांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आणखी 15 एप्रिल हा एक जागतिक आर्ट डे, कला दिन आहे. जागतिक कला दिन 8वीच्या पुस्तकामध्ये असणारा लिओनार्दो दा विंची याचा जन्मदिन आहे 15 एप्रिल, आणि तो जन्मदिन हा जगामध्ये हा कला दिन म्हणून साजरा केला जातो. 64 कला आहे आणि 65वी कला आहे, पण 64 कला याच खेळाच्या जगात प्रसिद्ध आहे. 65वी कला आहे काहीच नाही, हीच कला आहे. ती काहींच्या कला अंगात असते, आपल्याला काहीच येत नाही, ही कला नसावी. जगात जगण्यासाठी एक कला, कोणती तरी कला आपल्या अंगात असली पाहिजे. मग ती वक्तृत्व असेल,
चांगला प्रकारचा सुंदर असा चवदार स्वयंपाक करण्याची कला असेल, विणकाम असेल, 64 कला आहेत. एक तरी कला आपल्या अंगात असली पाहिजे. जगण्यासाठी खूप शिका, खूप मोठ्या नोकरीला लागा, कारण उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला नोकरी असली पाहिजे. काम उदरनिर्वाह करण्यासाठी पैसा मिळवलाच पाहिजे. पैसा मिळवण्यासाठी काम धंदा करावा लागेल, नोकरी करावं लागेल. पण हे सगळं करत असताना एखादी तरी कला जपा आणि शेवटपर्यंत त्या कलेशीच तुम्ही जोडलेले राहा. कारण जगण्यासाठी पैसा तुम्हाला, काम धंदा तुम्हाला जगवेल, पण का जगायचं याचं उत्तर तुम्हाला कला देईल. तुमच्या अंगात जर कला असेल तर तुम्ही मोठे होऊ शकता. असा हा कला दिन असा आहे. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या चरणी विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द संपवतो.